नमस्कार मंडळी. आपली ही कथा पॉझिटिव्ह होतच जाणार आहे, शिवाय विनोदी पण. तुम्ही सुद्धा छान हसत राहा. तेव्हा एका गोड स्माईलनेच कथेला सुरुवात करूया. कादंबरी रुजवण भाग 13. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. दुसऱ्या दिवशी देवादेव ऑफिसमध्ये मिलिंदांना म्हणाला, बरं का मिलिंदा, या आठवड्यात आधीचा बर्थडे आहे. अगदी त्या दिवशीच नाही, पण त्या शनिवारी मी त्याच्यासाठी सरप्राईज पार्टी अरेंज करणार आहे. त्यासाठी मला तुझी मदत लागणार आहे. मी जवळचं एक रिसॉर्ट बुक करणार आहे. आपण सगळेच तिथे जाऊया. तुम्ही लोकांनी पण शनिवारी दुसरा काही प्लॅन करू नका हं. तुम्हा सगळ्यांनाच यायचंय तिथे, देव म्हणाला. अरे देव, आम्ही सगळे कुठे? तू वैदेहीला घेऊन जा ना, मिलिंदा म्हणाले. ए मिलिंदा, असं नको ना रे करूस. जाऊया ना आपण सगळे. तू घरी सुद्धा सगळ्यांना सांग. दादा, वीणा काकू, मिनल काकू, विराज, विशांत, तू आणि... एवढं म्हणून देव थांबला. बस आम्ही एवढेच जण येऊ, मिलिंदा असं म्हणताच देव त्याच्याकडे हसून पाहत राहिला. तुम्ही सगळेजण नाही आलात तरी चालेल एक वेळ, पण एक खास व्यक्ती आलीच पाहिजे, देवादेव म्हणाला. येणार रे बाबा, ती पण येणार. हे सगळं तिच्यासाठीच प्लॅन करतोयस ना, माहित नाही का आम्हाला, मिलिंदा म्हणाले. नाही रे मिलिंदा, खरं सांगू, हे तिच्यासाठी प्लॅन नाही करत आहे आम्ही. हे आम्ही प्रांजलसाठी प्लॅन करतोय. ते ऐकताच मिलिंदा जरा गोंधळले. देवने मग केबिनचा दरवाजा घट्ट बंद करून घेतला. हो मिलिंदा, प्रांजल भेटली होती रे. खूप काही बोलणं झालं आमच्यात. हळूहळू पटू लागलंय. आदी आणि प्रांजलचं एकमेकांवर खरं प्रेम आहे. आणि या सगळ्या प्रकरणात प्रांजलची तशी काही चूक दिसत नाही. म्हणूनच आम्ही आमचा नकार मागे घ्यायचा ठरवलाय आता. आई साहेबांशी पण लवकरच बोलणार आहोत आम्ही. अरे देव, पण त्या पियुषचं काय करायचं रे? त्याला कळलं तर तो आणखीन काहीतरी गोंधळ करून ठेवेल, मिलिंदा म्हणाले. त्यासाठी पण प्लॅन केलाय मी, पण ते सगळं बोलायला प्रांजल तर आधी भेटायला हवी. ती सुद्धा तिथे यायला हवी. हे बघ, प्रांजलचं तिथे येणं आधीसाठी सरप्राईज असणार आहे. आमच्याकडे तर प्रांजलचा नंबर नाही. आधीकडून तो आम्हाला घ्यायचाही नाही. तू एक काम कर ना, विशांतकडून तो नंबर घेऊन मला दे. त्याची बिझनेस पार्टनर आहे ती, देव म्हणाला. चालेल, उद्याच आणतो. आणि हे बघ, इतक्यात प्रांजलबद्दल तुमच्या घरी काही सांगू नकोस. म्हणजे वैदेहीला माहिती आहे तसं, पण तिलाही मी सांगितलंय, सध्या या भानगडीत तू पडू नकोस आणि हा विषय सुद्धा कुणाकडे काढू नकोस म्हणून. जोपर्यंत फिक्स होत नाही ना, तोपर्यंत ही गोष्ट बाहेर बोलायला नको रे. बाकी काही नाही, त्या पियुषचं जरा टेन्शन आहे, देव असं म्हणताच मिलिंदानी मान डोलावली. बरोबर आहे तुझं देव, इतक्यात सध्या बोलायला नको कुठे. अरे पण घरातल्यांनी कुणी विचारलं की प्रांजल का आली तर काय सांगायचं? अरे त्याच्यासाठीच तर विशांतची मदत लागणार आहे ना आपल्याला. विशांतची फ्रेंड आहे म्हणून आली असं सांगू. त्याने एवढं काय फरक पडणार आहे, देव म्हणाला. अरे पण या फॅमिली ट्रिपमध्ये विशांतची फ्रेंड कशी रे येईल? बरं मग सांगू आमची फॅमिली फ्रेंड आहे म्हणून, मग तर झालं. हां ठीक आहे. तसंही प्रांजलच्या येण्याने आमच्या घरी तसा कुणाला फरक पडणार नाही. त्यामुळे ते तुमची फॅमिली फ्रेंड असली काय किंवा विशांतची, त्याने फार काही गडबड होईल असं वाटत नाही, मिलिंदा म्हणाली. मग मी तुला 2-3 रिसॉर्टची नावं पाठवतो. तू चौकशी करून घेशील. बर्थडे अगदी छान झाला पाहिजे हां. सगळी तयारी कशी परफेक्ट कर तू, देव म्हणाला. काळजीच करू नकोस, मस्त तयारी करू आपण. सगळ्यांना एक छान चेंज पण मिळेल. आधीला पण एक मस्त सरप्राईज मिळेल. अरे पण मला सांग, त्याला सरप्राईज कसं मिळेल? आपण सगळेजण एकत्र जाणार ना, मिलिंदाने त्यांचा डाऊट विचारला. नाही ना मिलिंदा, आपण सगळे एकत्रच जाणार, पण त्याला ते माहीत नसणार. मी त्याला सांगणार आहे तिथे त्याची एक बिझनेस मीटिंग आहे. त्याला तिथे जाऊन एका क्लायंटला भेटायचंय म्हणून. आणि तिथे गेल्यावर त्याला बर्थडेचं सरप्राईज मिळणार आहे. वा देव, मस्त आयडिया आहे. हे बघ, रिसॉर्ट फार दूरवरचं पाहू नकोस. म्हणजे अर्ध्या 1 तासात आपण पोहोचू आणि परत येऊ असंच काहीतरी पहा. म्हणजे त्यालाही त्रास होणार नाही आणि परत यायला आपल्यालाही. देव असं म्हणताच मिलिंदाने थम्सअप दाखवलं. डन असं म्हणून ते बाहेर पडले. इथे वैदेहीला अभ्यासाचं थोडं टेन्शन आलं होतं. आता जो काही वेळ आपल्या हातात आहे तो व्यवस्थित पद्धतीने युटिलाइज करायचा असा विचार करत वैदेहीने आपलं शेड्यूल बनवलं. खरं तर लग्नाबद्दल, नात्याबद्दल मनात होते ते बरेच प्रश्न संपले होते आता. त्याची बरीच दिलासादायक उत्तरही मिळाली होती. लग्न तेवढंही वाईट नसावं अशी हळूहळू खात्री पटत होती. मन शांत होत होतं. म्हणून अभ्यासही बरा झाला आज. रात्री मिलिंदाने तिला त्यांच्या खोलीत बोलवलं. दादा, आई, काकू, मिलिंदा
सगळे तिथेच होते. त्या सगळ्यांना एकत्र पाहून तिला जरा आश्चर्यच वाटलं. काय झालं काका, पुन्हा काही टेन्शन आहे का, तिने विचारलं. नाही ग पिल्लू, टेन्शन काही नाही. 2-4 गोष्टी तुझ्याशी बोलायच्या होत्या फक्त. ये बस जरा. मिलिंदाने मग 2 डबे उघडले. हे बघ, हे आपले दागिने आहेत. हे थोडे वहिनीचे, हे थोडे काकूचे. यातलं तुला काय काय हवं ते सगळं घे. म्हणजे हे बघ, हे असेच्या असे घ्यायला हवेत असंही काही नाही. ते मोडून आपण तुझ्यासाठी तुझ्या आवडीचं काहीतरी छान करू. तू जसं म्हणशील तसं करू. या व्यतिरिक्त बांगड्या वगैरे तर आपण करणारच आहोत. वैदही ते 2ही डबे पाहत राहिली. डोळ्यातून घळाघळा अश्रू येऊ लागले. आई आणि काकूचे दागिने नकोत रे मला. त्यांनी सणासमारंभाला घातलेले ते मोडायचे आणि माझ्यासाठी करायचे. नको नको. अगं असं काही नाही वैदू, आणि माझं जे काही आहे ते तुझंच आहे ना, वीणाताई तिला समजावत म्हणाल्या. आणि हे बघ, हा जो हार आहे ना, तो खास तुझ्यासाठीच करून ठेवला होता आम्ही. फक्त तुला जर तो आवडला नसेल तर तो मोडून दुसरा करू, वीणाताई म्हणाल्या. मग दादासाहेब म्हणाले, मिनल, मी काय म्हणतो, अगं वीणाचे जे दागिने आहेत ते पुरेसे आहेत. तू तुझा डबा आधी आत ठेवून दे. विराजचं पण लग्न व्हायचंय, त्याच्या बायकोला नको का काही. एकतर अंगठीचे पैसे सुद्धा मिलिंदनेच पे केलेत. मग काय झालं दादा, वैदू आमची कुणी नाही का, मिनल काकू असं म्हणताच दादांनी मग डोक्याला हात लावून घेतला. अगं बाई, तुमचीच आहे ती, पण म्हणून सगळं का देऊन बसणार आहात. वीणाताईंनी मिनलताईंचा डबा बंद करून त्यांच्या हातात दिला. वहिनी तसं काही करू नका, बोलू देखील नका. वैदू, तुला जे आवडेल ते घे यातलं. अगं नको ग काकू, मला ना फक्त तुमचं प्रेम आणि आशीर्वाद हवाय. कितीदा मी मूर्खासारखं वागले, हट्ट केला, तुम्हाला उलट बोलले, त्रास दिला, चिडचिड केली, पण तुम्ही कुणी काही मनात ठेवलं नाही. सगळं कळत होतं मला, पण वळत नव्हतं ग. लग्न करायचं नव्हतं ना मला, म्हणून फार फार राग येत होता. पण आता झाले मी शांत, तेव्हा अगदी मनापासून सांगते, हे काही काही नकोय मला. ते काही नाही वैदू, तू घे पाहून यातलं काहीतरी. मिलिंद काकाने फोर्स केला. मग तिने त्यातले छोटेसे कानातले डूल उचलले. हा वैदू, अगदी गोड दिसतील तुला. आणि हे बघ, हा हार पण ठेव, फार नाजूक आहे तुझ्यासारखाच, असं म्हणत मिनल काकूंनी हार तिच्या गळ्यात घालून पाहिला. बरं, यातलं काही मोडायचं का आणि नवीन करायचंय का, मिनल काकूंनी असं विचारताच वैदही म्हणाली, नाही ग काकू, तुम्हा दोघींची आठवण आहे ती, अजिबात मोडतोड नको. इतकी प्रेमाची आठवण तर जाईलच, आणखीन खर्चही वाढेल. तसं मुळीच नको, आहे ते छान आहे. खरं सांगू वैदू, तू इतकी शहाण्यासारखी वागतेयस ना, ते आम्हाला पचतच नाहीये बघ, मिलिंद काका असं म्हणताच सगळेजण हसायला लागले. बरं, मग आता हा 3रा डबा वैदूचा. यात तिच्यासाठी बाजूला काढलेले दागिने ठेवून देऊ. आणखीन वर काही लागले तर आपण करूच या. चालेल ना वैदू, मिलिंद काकाने विचारलं. हो रे काका, जसं तुम्ही ठरवाल तसं. पण तुम्हा सगळ्यांनाच सॉरी म्हणायचं होतं. खरंच हे घर सोडताना आता फारच वाईट वाटतंय रे. तुम्ही सगळ्यांनी किती केलं माझ्यासाठी, प्रेम केलं माझ्यावर, खास ट्रीटमेंट देत होतात मला. दादा, आई, काका, काकू, माझं काही चुकलं असेल तर सॉरी हं. बोलताना तिला रडू फुटला. आता दादासाहेबांचा पण जीव कळवळला. तुझ्या लग्नाची फारच घाई केली ना, तुला असंच वाटत असेल ना वैदू. झालंय खरं तसं माझ्याकडून, पण स्थळ चांगलं आलं, माणसं चांगली मिळाली, म्हणून वाटलं तुझं तिथे कल्याण होईल. पण तरीही आमच्याकडून तू दुखावली गेलीसच, निदान माझ्याकडून तरी. तूही या बापाला माफ कर. ते ऐकून तर वैदहीला आणखीनच रडू फुटलं. वडिलांच्या कुशीत शिरून मग ती रडत राहिली. काकाने सुद्धा तिच्या डोक्यावरून हात फिरवला. वैदू, खरंच ग, या घरातून तू लवकरच चालली आहेस, पण जिथे जाणार आहेस ना, त्या घराला नंदनवन कर. तिथे सगळेजण खूप चांगले आहेत. थोडं त्यांना समजून घे, ते तुला समजून घेतील. मग कसलीही चिंता उडणार नाही बघ. शिक्षणाची तर अजिबात चिंता करू नकोस. त्या सगळ्या बाबतीत देव स्वतःच एकदम शिस्तीचा आहे. तुझ्या शिक्षणाला, करिअरला तू कितीही नाही म्हणालीस तरी तो सपोर्ट करतच राहणार. बाकी इतर सगळ्या गोष्टी सॉर्ट आऊट झाल्याच असतील ना. काकाने असं विचारताच वैदहीने मानेनेच हो असं सांगितलं. हे बघ, देव जरा रफ वाटतो, पण तेवढाच हळवा येतो. प्रेमळ केअरिंग आहे. तुझ्या डोळ्यात अश्रूचा एक टिपू सुद्धा येऊ द्यायचा नाही तो. बघ, तुझी सगळी स्वप्न तिथे खरी होतील. दोघं एकमेकांच्या साथीने छान प्रवास कराल. अगं, चांगल्या संस्कारांची माती आहे ती, मग तिथे रोपटं का नाही बहरणार.
खात्रीने मिलिंदा म्हणाली. बरं, आता आणखीन एक महत्वाची गोष्ट. या शनिवारी देवने आदिराजच्या वाढदिवसानिमित्त जवळच्या रिसॉर्टवर एक सरप्राईज पार्टी अरेंज केली आहे. आपल्या सगळ्यांनाच त्याने आग्रहाचं आमंत्रण दिलंय. आदिराजसाठी ते सरप्राईज असणार आहे. त्याला यातलं काहीच माहीत नाही. तेव्हा वैदू, तूही त्याच्याशी बोलताना चुकूनही या विषयावर बोलू नकोस. ते ऐकून वैदेहीला आनंद झाला. तिला लगेचच डिस्कस करायचं होतं, पण त्याआधी शनिवारचा अभ्यास सुद्धा आधीच प्लॅन करून ठेवायचा होता. कोण कोण असणार आहे तिथे, दादासाहेबांनी विचारलं. फार कोणी नाही, आपण 2च कुटुंब आहोत आणि कदाचित त्यांचे एखादे रिलेटिव्ह किंवा फॅमिली फ्रेंड. सध्या मुद्दामूनच प्रांजलचा उल्लेख मिलिंदांनी टाळला. ठीक आहे, देवना नकार द्यायला नको, असं म्हणत दादासाहेबांनी होकार दिला. वैदेहीला आनंद झाला. गेल्या गेल्या तिने आरोहीला फोन केला. आरू, तुला आदिदादांच्या बर्थडेचं सरप्राईजचं कळलं का ग, तिने विचारलं. हो, आत्ताच देवदादा मला सांगून गेला. पण आदिदादाला काही सांगायचं नाहीये, आरूने विचारलं. हो, आपण ना खूप मजा करूया तिथे, वैदेही म्हणाली. मी काय म्हणते वैदू, आदल्या रात्री तू इथेच राहायला ये आपले, मग आपल्याला इथूनच निघता येईल. आरोही असं म्हणताच वैदेही चटकन म्हणाली. अगं, तसं कसं करता येईल, आपण सगळेजण एकत्रच जाणार ना, तुमची फॅमिली आमची फॅमिली. वैदेही असं म्हणताच आरोहीचे डोळे मोठे झाले. म्हणजे तुम्ही सगळेजण येणार, तिने आश्चर्याने विचारलं. हो, काका तर तसंच म्हणाला, आम्ही सगळेजण येणार. म्हणजे कोण कोण, कन्फर्म करण्यासाठी पुन्हा एकदा आरोहीने विचारलं. अगं, सगळेच जण, आई दादा, काका काकू, विशान दादा, विराज, मी. काका म्हणत होता गाडीने जाण्यापेक्षा कोणती तरी मिनी बसच करूया, आपण बसमध्ये पण मजा करू. पण आरोही, आधी आपण अभ्यास प्लॅन करायला हवा, नाहीतर सगळे दिवस असे मजा मस्तीतच जातील. हो ना वैदू, माझं ना अभ्यासात लक्षच लागत नाही. घरात एवढी गडबड असते आणि मनात पण. पण आता तसं व्हायला नको, उगीच वर्षच फुकट जायचं, आरोही म्हणाली. तेवढ्यात आधी तिच्या रूममध्ये आला. बरं वैदेही, मी करते नंतर तुला फोन. काय गारू, कुणाशी बोलत होतीस, आदिराजने विचारलं. वैदूशी, आणि कुणाशी बोलणार. बरं आरू, मला सांग, दादाच्या लग्नात तू काय ड्रेस घालणार आहेस. आदी दादा, हे विचारायला तू एवढ्या रात्री इथे आलास, आरूने आश्चर्याने विचारलं. हो, आदिराज म्हणाला. चल, काहीतरीच काय, काहीतरी दुसरंच काम आहे तुझं, ती असं म्हणताच आदिराजने मग तिचा दरवाजा हळूच आड केला. अगं, प्रांजलला ना दादाच्या लग्नाला यायचं होतं. खरं तर आईसाहेबांना पण भेटायचं होतं, पण कसं जमेल ग. दादाला काही सांगायला गेलो तर ऐकूनच घेत नाही तो. कधी कधी वाटतं डायरेक्ट आईसाहेबांशी बोलावं, पण भीती पण वाटते. आईसाहेब कशा रिॲक्ट करतील, आणि उगीच डायरेक्ट आईसाहेबांना या विषयावर बोललो तर दादा आणखीन भडकेल. हळूहळू त्याचं मत निवळतंय तर रिस्क घ्यायला नको असं वाटतं. पण आता आम्ही पण किती दिवस थांबणार ग. तिलाही वाटतं ना तुमच्याबरोबर मजा करावी, फॅमिली फंक्शन अटेंड करावे. हो रे दादा, पण त्यात मी काय मदत करू शकते तुझी, आरोहीने विचारलं. मी काय म्हणत होतो, आपण तर प्रांजलला लग्नाला बोलावू शकत नाही, पण विशांत बोलावू शकतो ना. आपण वैदेहीच्या भावाला विशांतला तिला आमंत्रण द्यायला सांगायचं का, म्हणजे तसं तो देईलच, पण नक्की दे असं सांगूया, काळजीने आदिराज म्हणाला. अरे पण तो मेसेज फार वाया नाही का होणार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण प्रांजलला त्याच्या थ्रू का बोलवतोय याचा डाऊट नाही का येणार. ते ऐकून आदिराज पण मग विचारात पडला. मग आता काय करूया. आपण एक काम करू शकतो, फार फार तर आपण वैदेहीला माहिती काढायला सांगू शकतो, ती तिच्या भावाला विचारेल. आरोहीने तिची आयडिया दिली. चालेल, मग वैदेही भेटली की तिला तिच्या भावाला आडून आडून विचारायला सांग की प्रांजलला इन्व्हिटेशन दिलं ना. डन दादा, डन. बरं, गुड नाईट हां, झोप आता तू, असं म्हणत आदिराज उठला. नाही दादा, आता अभ्यास करायचा आहे, आधीच खूप वेळ वाया गेलाय माझा, ती म्हणाली. बरं बरं, अभ्यास कर. या स्ट्रॉबेरीला पण थोडासा लाव अभ्यास करायला, काकूबाईसारखी नुसती दुसऱ्यांच्या गप्पा ऐकत असते. आदिराज डोळे मिचकावत तिला म्हणाला आणि हसत हसत बाहेर पडला. रात्री जेवण वगैरे झाल्यानंतर वीणाताई आणि मिनल काकू विशांतच्या रूममध्ये आल्या. तो बिचारा लॅपटॉपवर त्याच्या नवीन स्टार्टअपचं काम करत होता. मध्ये मध्ये काहीतरी मेसेज टाकत होता. काय, आज दोघींनी मोर्चा इथे वळवला, त्याने जरा काळजीनेच विचारलं. अरे विशांत,
आज ना आम्हाला मार्केटमध्ये भोसले काकू भेटल्या होत्या. त्यांचा मुलगा तुझा जो मित्र आहे ना श्रीकांत रे, त्याचं लग्न ठरलं म्हणे. खरं आहे का ते? असेल, मला नाही माहीत. आणि तो माझा काही मित्र वगैरे नाही, ओळख आहे फक्त आमची, विशांत म्हणाला. अच्छा, नाही काय आहे, काकू म्हणत होत्या तो ना बहिणीच्या लग्नासाठी थांबला होता. बहिणीचं गेल्या महिन्यात लग्न झालं, मग याने स्वतःच ठरवलं, काकू म्हणाली. हां बरं मग, विशांतने विचारलं. अरे तसं नाही, आजकाल सगळी मुलं स्वतः ठरवतात, पण घरी सुद्धा सांगतात. आणि लपवायचं काय त्यात? मुलगी चांगली असेल, शोभणारी असेल, संस्कारात बसणारी असेल, स्वभाव चांगला असेल, हसणारी खेळणारी असेल आणि तुमच्याच फील्डमधली असेल तर काय काय हरकत आहे? घरातले तरी कशाला रे नकार देतील? काकूंनी आपला मुद्दा आणखीनच पुढे रेटला. हां बरोबर आहे तुझं काकू, हरकत नाही काही तसं, असं म्हणून विशांत पुन्हा कामाला लागला. आम्ही सुद्धा भोसले वहिनींना म्हटलं, आमच्या विशांतसाठी एक चांगली मुलगी पाहतोय आम्ही, तुमच्याही पाहण्यात कोणी असेल तर सुचवा आम्हाला. त्याने आम्हाला अपेक्षा विचारल्या. वीणाताई असं म्हणताच मग मात्र तो जरा गंभीर झाला. अगं आता माझ्या लग्नाचं काय मध्येच काढलं तुम्ही? आधी वैदूचं तर लग्न होऊन जाऊ देत, तो म्हणाला. ते होईलच रे, पण आता हे बघ विशांत, मी पण थकले बाबा. एवढं सगळं काम माझ्याच्याने नाही रे होत. काकू तरी बिचारी किती करणार? म्हणून यांना म्हटलं, हळूहळू विशांतसाठी मुलगी पहा, ती घेईल जबाबदारी घराची. आई, तू दादांना काय सांगितलंस? आता उद्या त्यांनी एखादी मुलगी आणून समोर उभी केली तर काय करायचं आपण? विशांतने जरा रागानेच पाहिलं. सून करून घ्यायची तिला आणि काय करायचं? वीणाताई असं म्हणताच तो चांगलाच खवळला. अगं पण माझी पसंती वगैरे काही आहे की नाही? सगळं तुम्हीच ठरवताय, त्याने विचारलं. अरे मग तू तुझी पसंती सांग, तुझ्या पसंतीने करून आणू. मिनल काकू असं म्हणताच तो जरा कावरा बावरा झाला. मुळात इतक्यात मला लग्नच करायचं नाही काकू, आधी सेट तर होऊ दे नीट मला. अरे पण जेव्हा केव्हा करशील तेव्हा तरी मुलगी पाहावी लागेल ना. आम्हाला तेवढंच विचारायचंय, ते काम आम्ही करायचं की तुझं तूच करणार आहेस? आता मात्र विशांत त्यांच्या सापळ्यात अडकत चालला होता. तो वेळीच सावध झाला. हे बघ काकू, सध्या हा विषयच नाही, मला खूप काम आहेत, तुम्ही दोघी जाता इथून. तो एवढं म्हणणार तेवढ्यात त्याचा फोन वाजला. हां बोल प्रांजल. मिनल काकू आणि वीणाताई एकमेकींकडे पाहत राहिल्या. चालेल ग, तू म्हणशील तसं. प्रांजल, तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे माझा, तुझं प्लॅनिंग कधी चुकतं का? तो बोलत होता तेवढ्यात वीणाताई मिनल काकूंना हळू आवाजात म्हणाल्या. पाहिलंस ना मिनल, आधीच किती मस्का लावतोय ते. तू म्हणशील तसं प्रांजल, तुझं काही चुकतंय का? आपलं भविष्य काही खरं दिसत नाही बाई मिनल मला. अहो वहिनी, टिपिकल सासूसारखं बोलू नका, चांगली मुलगी आहे ती, मिनल काकूंनी समजावल्यावर मग त्या थोड्या गप्प झाल्या. विशांतने फोन ठेवला. बरं झालं तुमचं, तुम्ही दोघी जा आता, असं म्हणत त्याने दोघींनाही उठवलं. हे बघ विशांत, अशी उडवा उडवीची उत्तरं देऊन काय होणार आहे? गुरुजींकडे आम्ही पत्रिका दाखवली, तुझ्यासाठी कोणत्या अक्षराची मुलगी मिळेल असं विचारलं. हो, मग काय म्हणाले ते? विशांतने वैतागत विचारलं. अरे म्हणाले तसं म न बरी अक्षर आहेत, पण सगळ्यात चांगलं अक्षर आहे प. हो, हे बाराखडी सांगणारे कोणते गुरुजी भेटले तुम्हाला? त्यांना दुसरे काही उद्योग नाहीत? विशांत सुद्धा आता चांगलाच भडकला होता. अरे मग तू सांग, तुला कोणत्या अक्षराची मुलगी हवी आहे ते? काकूने पण रागानेच विचारलं. तुम्हाला माझ्यासाठी मुलगी शोधायची आहे? मग करा सुरुवात, जा, अ पासून शोधायला सुरुवात करा, जा आता. अरे इतका का चिडतोस? वीणाताई असं म्हणताच मिलिंदा आत आले. काय रे काका, काही काम होतं तुझं? विशांतने विचारलं. अरे हो, ती तुझी मैत्रीण आहे ना, म्हणजे तुझी ती बिझनेस पार्टनर रे. अरे प्रांजल रे, तिचा फोन नंबर हवा होता. कशाला? विशांतने आश्चर्याने विचारलं. अरे खास काही नाही, तिचे बाबा आणि देवचे बाबा फॅमिली फ्रेंड आहेत. त्या दिवशी ती साखरपुड्याला आली होती, तेव्हा आईसाहेबांना खरं तर नंबर घ्यायचा होता, पण त्या नेमक्या विसरल्या. आता त्यांना तिच्याशी काहीतरी बोलायचंय, काहीतरी काम आहे त्यांचं, म्हणून हवाय नंबर. जरा देतोस? ठीक आहे, करतो मी तुला फॉरवर्ड. मग काकाचं लक्ष या दोघींकडे गेलं. तुम्ही दोघी इथे काय करताय? मिलिंद काकांनी आश्चर्याने विचारलं. अरे बघ ना रे काका, नुसतं डोकं खातायत माझं. विशांत वैतागला पाहून काकांना आणखीनच आश्चर्य वाटलं.
का? काय म्हणतायत या? मिलिंदाने विचारलं. विचार त्यांनाच. काय ग वहिनी, काय झालं? मिलिंदाने काळजीने विचारलं. काही नाही भाऊजी, आम्ही असं चालू होतो. चल बाहेर मिनल, असं म्हणत त्या दोघी बाहेर पडल्या. मिलिंदाने खांदे उडवले. नंबर घेऊन तेही बाहेर पडले. मिलिंदा बाहेर पडले तोच वीणाताईंनी हळूच हाक मारली. भाऊजी, इथे या, इथे या. तुम्हालाही तोच डाऊट आहे जो आम्हाला आहे? डाऊट? मला कसला डाऊट? मिलिंदा आणखीनच गोंधळले. अहो प्रांजलचा. आता तुम्ही फोन नंबर घेतलात ना, आम्हालाही फॉरवर्ड करून ठेवा. या मूर्खाकडून तरी काही माहिती मिळत नाहीच आहे. आता तिलाच हळूहळू विचारतो आम्ही. ते ऐकून मिलिंदा चांगलेच चक्रावले. तिला काय विचारणार तुम्ही? अहो जे तुम्हाला विचारायचंय, मिनल काकू म्हणाल्या. तसे ते आणखीनच घाबरले. मला काय विचारायचंय? हे पहा, तुम्ही फार साळसूद बनू नका हो. तुम्हाला प्रांजलचा नंबर कशाला हवाय? मिनल काकूंनी जरा रागानेच विचारलं. मिनल, काय चाललंय ग तुमचं? मगाशी सांगितलं ना मी कारण, मिलिंदा म्हणाले. अहो ते खोटं कारण झालं, खरं कारण माहिती आहे आम्हाला. मिनल काकू असं म्हणताच मिलिंदा जरा जास्तच घाबरले. तुम्हाला कोणी सांगितलं? वैदूने? बिचारे चुकून काहीतरी विचारून बसले. बाप रे मिनल, पाहिलंस ना, म्हणजे ही गोष्ट आता वैदेहीला पण माहिती आहे. हे सगळं प्रकरण ह्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपण मूर्खासारखं अजून गेसच करतोय. बघितलंस ना किती हुशार लोक आहेत ही. मिलिंदा आळीपाळीने मिनल काकू आणि वीणाताईंकडे पाहत राहिले. असू देत भाऊजी, आमची यंत्रणा तुमच्यापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. आम्ही करू प्रांजलला तयार. वीणाताई तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटल्या आणि त्या निघून सुद्धा गेल्या. मिलिंदांचं डोकं एकदम गरगरायला लागलं. अरे तुम्हाला काय करायचंय? ती तयार होईल नाही तर नाही होणार. आणि असंही तो त्या दोघांचा प्रश्न आहे ना, त्यांच्या घरातल्यांचा प्रश्न आहे. ते काय ते बघून घेतील ना. तुम्हाला काय करायचेत नको ते उद्योग. लोकांच्या प्रश्नांमध्ये नाक खुपसायची सवय दोघींना फार. वैतागत मिलिंदा खाली उतरले. ते एवढ्या रागात होते की उतरता उतरता त्यांचा धक्का दादासाहेबांना लागला. अरे अरे मिलिंद, केवढा रे हा आरडाओरडा? आणि काय झालं? कुणावर एवढा वैतागलायस तू? अरे या आपल्या घरातल्या 2 बायका काहीतरी सिरियल्स पाहतील आणि लोकांच्या प्रश्नांमध्ये नको तिथे नाक खुपसतील. अच्छा, काय केलं त्या दोघींनी? दादासाहेबांनी रागानेच विचारलं. अरे आता बोलवायचं की नाही तो पाहून घेईल ना. त्याचं आपलं काहीतरी ठरलं असेल. त्याने बोलावलं काय किंवा नाही बोलावलं काय, आपल्याला काय करायचंय? यांना काय गरज तिला तयार करायची? मुळात आपला तिच्याशी काय संबंध? आपला त्याच्याशी संबंध नाही, तिच्याशीही संबंध नाही. मुळात त्या प्रकरणाशी आपला संबंधच नाही. मिलिंदा काहीतरी बडबडत होते. तू काय बडबडतोयस मिलिंद? मला तर काहीच कळत नाहीये, दादासाहेब म्हणाले. असंही तुला कळणार नाहीच ते प्रकरण. तू कधी केलंयस कुणावर प्रेम? दुसऱ्या कुणावर सोड, तू स्वतःवर तरी कधी प्रेम केलंयस काय? तुला काय कळणार? खांदे उडवत रागानेच मिलिंदा काहीतरी बरळत निघून गेले. दादासाहेब मात्र चांगलेच गोंधळले. रागारागातच ते स्वतःच्या रूममध्ये आले. वीणाताई मगासच्याच विचारात बसल्या होत्या अजून. काय ग वीणा, मला सांग, इतक्या वर्षात मी कधी प्रेम केलं नाही तुमच्यावर, मुलांवर, तुझ्यावर? खरं खरं सांग. अहो तुमचं काय आता मध्ये? आता आपण पुढच्या पिढीकडे लक्ष द्यायला हवं. त्यांचे प्रश्न सोडवायला हवे. आता प्रेम करायचे दिवस मुलांचे आहेत. तुम्ही तुमचं काय घेऊन बसलात? वीणाताई चिडल्या तसे दादा आणखीनच भडकले. बरोबर म्हणतोय मिलिंद, तुम्हा दोघींना ना काही उद्योग नाही. आपलं घर, संसार, नवरा सोडून दुसऱ्यांचे उद्योग फार असतात तुम्हाला. स्वतःच्या पिढीचे प्रश्न सुटत नाहीतच, पुढच्या पिढीचे प्रश्न सोडवायला निघालात तुम्ही. तुम्हाला चिडायला काय झालं एवढं? कधीतरी प्रेमाने बोलत जा की बायकोशी, वीणाताई म्हणाल्या. अच्छा, म्हणजे माझ्याबद्दल ऑलरेडी तुमचं डिस्कशन झालंय मिलिंदकडे, म्हणून मिलिंद मगाशी मला विचारत होता, तुझं स्वतःवर तरी प्रेम आहे का? ह्या सगळ्या गोष्टीचा ना अर्थ आत्ता मला कळतोय. अरे स्वतःवर प्रेम केलं नाही इतकं तुमच्यावर केलं, घरातल्यांवर केलं, सगळ्यात जास्त तुझ्यावर केलं. पण तुला माझं प्रेम दिसतंय कुठे? तुला पुढच्या पिढीचं पाहायचंय. शब्दाला शब्द वाढत गेला. भलत्याच गोष्टीमुळे भलतंच प्रकरण पेटलं. मिलिंदा सुद्धा वैतागतच रूममध्ये आले. त्यांनी आधी प्रांजलचा नंबर देवला फॉरवर्ड केला. जरा शांत होऊन बसतात तोच मिनल काकूंनी पुन्हा डोकं खायला सुरुवात केली. अहो आम्हाला पण करा की फॉरवर्ड तिचा नंबर. तुम्हाला जमणार आहे का ते काम करायला? मिनल काकू तसं म्हणाल्या
तसे मिलिंदा आणखीन भडकले. अगं मगासपासून काय मूर्खपणा लावलाय तुम्ही? तुम्हाला प्रांजलचा नंबर कशाला हवाय? त्यांनी विचारलं. तुम्हाला तरी कशाला हवाय? हे असे प्रश्न आधी बायकांनी सोडवायचे असतात. आमच्याच्याने नाही सुटले तर घेऊ ना आम्ही मदत तुमची. अरे काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? मुळात हा प्रश्न आपल्या घरातला नाहीच, तो जहागीरदारांचा प्रश्न आहे. तुमचा त्याच्याशी काय संबंध? मिलिंदा असं म्हणताच मिनल काकू आणखीन रागाने म्हणाल्या. विशांत जहागीरदारांचा मुलगा आहे की प्रधानांचा? त्यांनी विचारलं. आता विशांतचा इथे काय संबंध? अहो प्रांजलचा विशांतशी संबंध असणार ना. प्रांजल जहागीरदारांची रिलेटिव्ह आहे किंवा कॉमन फ्रेंड आहे, पण संबंध विशांतला जोडायचा आहे ना तिच्याशी, त्या म्हणाल्या. अगं ए काय मूर्खासारखं काय बोलतेस तू? विशांत आणि प्रांजलचा काय संबंध? मिलिंदा म्हणाले. हे बघा, फार साळसूट असल्यासारखं दाखवू नका तुम्ही. सगळं कळलंय आम्हाला. काय कळलं तुम्हाला? मिलिंदाने घाबरत घाबरत विचारलं. म्हणजे तसं सगळं कळलं नाही, पण ते जाणून घ्यायचा आमचा पूर्ण प्रयत्न चालू आहे. आम्हाला असं वाटतंय विशांत आणि प्रांजल एकमेकांच्या प्रेमात आहेत. ते ऐकून मिलिंदाने डोक्याला हात लावून घेतला. अगं ए बाई, मूर्खासारखं काही बोलू नकोस. तुला हे कुणी सांगितलं? विशांत तिच्या प्रेमात आहे? खरं सांग मला, मिलिंदाने विचारलं. तुम्हाला पण तोच डाऊट आहे ना? मला आणि वहिनींना पण तो सेम डाऊट आहे. फक्त विशांतच नाही, ती सुद्धा त्याच्या प्रेमात असणार पहा. अहो मुलं लाजरी बुजरी आहेत. आता आपणच पुढाकार घेऊन त्याला मदत नको का करायला? चांगली मुलगी आहे प्रांजल, काय हरकत आहे? एकदा का सगळं कळलं ना की मग तुम्ही शांतपणे दादांना समजावा. हे बघा, आजकाल चालतं हो लव्ह मॅरेज वगैरे, एवढं काही नसतं त्यात, मिनल काकू म्हणाल्या. मिनल, जरा तू शांत राहतेस का? आता माझं डोकं फुटायची वेळ आली आहे ग. आधीच काहीतरी बडबडू नकोस. मी विशांतशी बोलून येतो. असं म्हणत मिलिंदा पुन्हा रागात विशांतच्या खोलीत गेली. त्यांनी दरवाजा बंद करून घेतला. विशांत, मला सांग काय चाललंय तुझं? त्यांनी रागानेच विचारलं. अरे हे काय काका, न्यू स्टार्टअपचं काम चालू आहे. प्रांजललाच फोन करत होतो, उद्या सबमिट करायचंय ते. अरे कामाचं नाही, तुझं आणि प्रांजलचं काही चाललंय का? म्हणजे प्रांजलचं चालणार नाहीच, तुझं काही चाललंय का? अरे म्हणजे तू प्रांजलच्या प्रेमात आहेस का? मिलिंदांनी असं विचारताच विशांतचे डोळे मोठे झाले. ए काका, काहीतरी बोलू नकोस रे. आम्ही फक्त बिझनेस पार्टनर आहोत. तुला हे सगळं कुणी सांगितलं? अरे आपल्या घरात त्या 2 बायका आहेत ना, त्यांच्या डोक्यात असं काहीतरी आलंय. पण तुझ्या मनात नक्की तसं काही नाही ना? तसा विचार सुद्धा करू नकोस हा. कारण एवढं बोलून मिलिंदा थांबले. कारण कारण काय काका? तू सांगणार नाहीस ना कुणाला? मिलिंदाने त्याच्याकडे पाहत विचारलं. नाही सांगणार रे, सांग मला. अरे आदिराज आणि प्रांजल एकमेकांच्या प्रेमात आहेत, त्यांना लग्न करायचंय. तेव्हा तिच्याकडे तशा अर्थाने नजर उचलून सुद्धा पाहू नकोस. जहागीरदारांची होणारी धाकटी सून आहे ती. हे ऐकून विशांत जरा चक्रावला. काय आदिराज आणि प्रांजल? भारी जोडी आहे. नाही रे काका, माझी नजर जहागीरदारांच्या धाकट्या सुनेवर नाही तर मुली. एवढं बोलून तो थांबला. काय काय म्हणालास? मिलिंदांनी असं विचारताच तो जरा सावरला आणि म्हणाला, धाकट्या सुनेवर नाही, मोठ्या सुनेवर आहे. कारण ती माझी बहीण आहे ना. मिलिंदाला त्याचा अभिमान वाटला. त्याने त्याचे खांदे थोपटले. हां, आपल्या बहिणीवर अशीच नजर ठेवावी. शाबास. कर, तू तुझं काम कर. मी या बायकांना बरोबर सरळ करून येतो. पुन्हा वैतागत मिलिंदा खाली गेली. मिनल काकूला ठणकावून सांगितलं. हे बघ मिनल, मी विशांतशी बोलून आलोय. उगीच काहीतरी भ्रम निर्माण करू नका. त्याच्या मनात असं काहीच नाही. उगीच काहीतरी जोड्या लावाल आणि सगळेच पर्याय चुकीचे निघतील. मिनल काकूने तोंड वेडवाकडं केलं, पण मिलिंदांच्या बोलण्यावर त्यांचा जराही विश्वास बसला नाही. इथे देवने फोन मिळताच त्या क्षणीच प्रांजलला आधी मेसेज टाकला. हाय प्रांजल, आपण बोलू शकतो का? देवदादा. देवदादाचा मेसेज पाहून प्रांजलला आनंद झाला. तिने चटकनच त्याचा नंबर सेव्ह केला. त्याला आधी फोन करून घेतला. हा देवदादा, कसा आहेस? आईसाहेब कशा आहेत? तिने विचारलं. बऱ्या आहेत त्या आणि मीही बरा आहे. मी जरा कामासाठी फोन केला होता. देव म्हणाला. बोल ना, काय हवंय? तिने विचारलं. तुला तर माहिती आहे, आधीचा या आठवड्यात वाढदिवस आहे. भेटणार असाल ना तुम्ही? त्याने जरा रागानेच विचारलं. नाही दादा, तुमचं लग्न होईपर्यंत भेटायचं नाही असं आधी म्हणालाय. उगीच आमच्यामुळे काही गडबड नको ना.
ती समंजसपणे म्हणाली तसं देवला आतून बरं वाटलं. छान छान, तुम्ही एवढा विचार करता ऐकूनच धन्य झालो मी. बरं मला सांग, या शनिवारी काय करतेस तू? त्याने विचारलं. काय करू? तिने उलट विचारलं. ते मला विचारून करणार आहेस का तू? अरे तसं नाही, काही करायचं असेल तर सांग, करेन मी, ती म्हणाली. बरं, एका रिसॉर्टचा पत्ता पाठवतो, तिथे यायला जमेल तुला? आधीच्या वाढदिवसाची पार्टी ठेवली आहे तिथे. हे बघ, त्याला सरप्राईज आहे. त्याला सांगणार आहे बिझनेस क्लायंटला भेटायला तिथे जा म्हणून. पण आपण सगळे तिथे जाणार आहोत. तू आमच्यासोबत तिथे आलीस तरी ठीक, परस्पर तिथे आलीस तरी ठीक. तसं आधीच कळव मला. ते ऐकताच तिचे डोळे मोठे झाले. मोठी स्माईल चेहऱ्यावर आली. खरंच दादा? खरंच येऊ मी? हो ये. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. लगेच खुश व्हायची गरज नाही. लग्नाला परमिशन मिळालेली नाही अजून. आणि हे बघ, यश पूर्ण हातात आल्याशिवाय आधीच असं सेलिब्रेशन करायचं नसतं, तो म्हणाला. पण आता तीही लवकरच मिळेल असं वाटू लागले दादा. ती असं म्हणताच देव जरा गंभीर झाला. तसं काही नाही अजून, पण एक गोष्ट सांगतो तुला, कायम लक्षात ठेव. अरे वा दादा, ही गोष्ट सांगायची सवय अजूनही आहे तुला? तुझ्या त्या गोष्टी तर मला फार फार आवडायच्या. आणि सगळ्यात जास्त काय आवडायचं माहितीये? मतितार्थ. तुला माहितीये, मी पण गोष्टी सांगायला शिकले आणि मी पण सगळ्यांना मतितार्थ विचारते. मतितार्थ कळल्याशिवाय गोष्ट सांगायचा उपयोग तरी काय? ती असं म्हणताच देवला भारी आनंद झाला. अगदी बरोबर प्रांजल, गोष्टी बरोबर मतितार्थ हवाच, तो म्हणाला. सांग सांग दादा, गोष्ट सांग, ऐकते मी. तर एकदा 2 क्रिकेटच्या टीम खेळत असतात. टीम ए, टीम बी. टीम ए ची बॅटिंग असते. शेवटचे काही बॉल्स राहिलेले असतात. तो बॅट्समन 6 मारतो. आता जिंकायला फक्त 2 रन हवे असतात. 4 बॉल असतात. तो बॅट्समन आणि त्याच्या समोरचा बॅट्समन जिंकायच्या आधीच अति हर्षाने नाचायलाच लागतात, सेलिब्रेशन करायला लागतात. बी टीमच्या बॉलरला जाम राग येतो. तो पुढचा बॉल असा काही टाकतो की बॅट्समन आऊट होतो. मग पुढचा बॅट्समन येतो, तोही आऊट होतो. अगदी तिसरा बॅट्समन पण आऊटच होतो. असं करत करत टीम ए हरून जाते आणि टीम बी जिंकते. ती टीम बी कोणती असते माहितीये का? टीम इंडियाची असते. असं म्हणून देव थांबला. वा दादा, किती छान गोष्ट सांगितलीस रे. चांगली जिरली त्या टीम एची. हां, थँक्यू. गोष्ट छानच होती, पण त्याचा मतितार्थ कळला का तुला? हो दादा, का नाही कळणार? अरे, यश पूर्ण हातात आल्याशिवाय आधीच सेलिब्रेशन करायचं नसतं, ती कॉन्फिडंटली म्हणाली. नाही, तसं नाही येते. टीम एला हे कळायला हवं होतं की टीम बी ही काही कच्ची बच्ची टीम नाही, टीम इंडिया आहे म्हणून. असा त्याचा मतितार्थ आहे. ओ अच्छा, आता खरी गोष्टीची डेप्थ कळली रे मला दादा. भारीच रे. टीम इंडियाबद्दल आता मला जास्तच अभिमान वाटू लागलाय. ही गोष्ट ना मी कुठेतरी लिहून ठेवेन. जास्तीत जास्त वेळा ती वाचेन. स्वतः तर वाचेन, इतरांना पण सांगेन. भारी आवडली रे मला ही गोष्ट. ती अगदी सिरियस होऊन बोलत होती. खरं आहे तुझं. पारायण करण्यासारख्याच गोष्टी सांगतो मी खरं तर प्रांजल. पण म्हणतात ना, पिकतं तिथे विकत नाही. असो, कुणाला तरी महत्त्व पटलं ना, म्हणजे झालं. जे जे आपण असी ठावे, ते ते इतरांची सांगावे. शहाणे करून सोडावे सकळ जन. समर्थ रामदासांनी उगीच का म्हणून ठेवलंय असं? माझा आपला तोच प्रयत्न असतो ग, खारीचा वाटा. ठीक आहे, मग शनिवारी भेटूया आपण. आणि मी काय सांगितलं ते लक्षात आहे ना तुझ्या? हो दादा, हो, आहे लक्षात माझ्या, ती म्हणाली. काय काय लक्षात आहे? हेच की त्या टीम एला कळायला हवं होतं की टीम बी ही कच्ची बच्ची टीम नाही, टीम इंडिया आहे म्हणून. कौतुकाने प्रांजल म्हणाली. तसा देव चिडला. ते नाही ग, शनिवारी जी पार्टी आहे ते आधीसाठी सरप्राईज आहे, त्याला सांगायचं नाही, त्याबद्दल बोलतोय मी. हां हां, ते सुद्धा आहे लक्षात दादा. मी तुला कळवते काय करायचं ते. हां, बाय. त्याने फोन ठेवला. आदिराजला फोन करून मग त्याने आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतलं. आदी, या शनिवारी काही प्रोग्राम नाही ना तुझा? नाही रे दादा, तुझ्या लग्नापर्यंत काहीही प्रोग्राम नाही माझा.
वैतागत आदिराज म्हणाला. छान, मग मी तुला एका रिसॉर्टचा ॲड्रेस देणार आहे. ते ऐकताच आदिराज जरा खुश झाला. का, आपण पिकनिकला चाललोय तिथे? आदिराजने विचारलं. फार मध्ये मध्ये बोलतोस तू. कोणी कुठेही चाललेलं नाही. तू एकटाच चाललायस, तेही बिझनेस मीटिंगसाठी. तिथे तुला काही क्लायंट्सना भेटायचं आहे. काम तसं सोपं आहे. आपण जे जे प्रोडक्ट एक्सपोर्ट करतो ना, त्याची माहिती त्यांना समजावून सांगायची आहे. बरोबर सकाळी 9 वाजता पोहोच तिथे. देव म्हणाला. अरे, शनिवारी कशाला रे मीटिंग ठेवलीस? कशाला ठेवलीस मीटिंग? शनिवारी तर सुट्टी असते ना. सोमवारी जाईन मी, वैतागत आदिराज म्हणाला. एक काम सांगितलं तर तुला भारी नखरे असतात रे. ते काही नाही, शनिवारीच जायला हवं, तेही 9 वाजता. अरे काय दादा, 9 वाजता कोण क्लायंट येतं? काकड आरती आहे का तिथे एवढ्या सकाळी? आदिराज वैतागत म्हणाला. किती कटकट करतोस रे, म्हणून ओरडा खातोस तू सारखा सारखा माझा. सांगितलं तेवढं कर. देव वैतागला तसा तो थोडा शांत झाला. दादा, मी तुझं सगळं ऐकतो, पण तू कधी ऐकणार माझं? आदिराजने विचारलं. तुझं तर मी कधीच ऐकणार नाही. मी फक्त दोघांचंच ऐकतो. देव म्हणाला. दोघांचं? कोणत्या दोघांचं? आदिने रागाने विचारलं. माझ्या मनाचं आणि माझ्या बुद्धीचं, देव अभिमानाने म्हणाला. हां, आणि ते दोन्ही कमीच आहे तुला. तोंडातल्या तोंडात आदिराज पुटपुटला. काय म्हणालास? मी कुठे काय म्हणालो? मी म्हटलं दोघांचं नाही, तिघांचं ऐकतोस तू. तुझ्या मनाचं, तुझ्या बुद्धीचं आणि आता तुझ्या होणाऱ्या बायकोचं. आदिराज असं म्हणताच देव थोडा लाजला. लाजतोयस तू चक्क? आदी हसत म्हणाला. गंभीर होत मग देव म्हणाला. जा, कामाला लाग जा आता. आदिराज बिचारा उठला आणि आपल्या कामाला गेला. देवने मग घड्याळात पाहिलं. 3 वाजले होते. वैदही आता घरी पोचली असणार. त्याने हळूच तिला फोन लावला. यावेळेस तिने चटकन फोन उचलला. पोचलीस घरी तू? देवने विचारलं. हो. जेवण झालं तुझं? नुकतंच झालं. गवारीची भाजी आणि पोळी खाल्ली मी. तिचं ते एक्सप्लेनेशन ऐकून देवला जरा हसूच आलं. बरं, मिलिंदाने शनिवारचं सगळं सांगितलंय ना तुला? हो. मला सांग, शनिवारी कोणते कपडे घालणार ग तू? त्याने विचारलं. अजून तसं काही ठरवलं नाही. मग जीन्स घाल. आरू पण बहुतेक तेच घालेल, तो म्हणाला. चालेल नक्की? तिने पुन्हा एकदा कन्फर्म करण्यासाठी विचारलं. हो, न चालायला काय झालं? तसे सगळेच कपडे छान दिसतात तुला. साडी, कुर्ती, स्लीवलेस कॉर्ड सेट. जीन्समध्ये पण छानच दिसशील तू. तो असं म्हणताच ती जरा लाजली. तुम्ही काय घालणार? तिने विचारलं. काय घालू? त्याने उलट तिलाच प्रश्न केला. ते ब्राऊन कलरचं कॉलरचं टी शर्ट आहे ना, ते घाला, ती म्हणाली. त्याला आश्चर्य वाटलं. तुला कसं माहीत ते? मी घरी आले होते ना, तेव्हा तुमच्या रूममध्ये हँगरला लावलेलं पाहिलं मी ते. असं? आणखीन काय काय पाहिलंस माझ्या रूममध्ये? ती पुढे काही बोलली नाही. तुला माहितीये, आदीने आपल्यासाठी बाल्कनीत झोपाळा लावून घेतलाय. मी तुला फोटो पाठवतो. हं, तू इथे आलीस की आपण तिथे बसून मस्तपैकी गप्पा मारूया. हो चालेल. आपण ना छानपैकी पॉपकॉर्न खाऊ. रात्री कधीतरी आईस्क्रीम पण खाऊया. ती स्वप्नरंजन करू लागली तसा तो भडकला. छे छे, जंक फूड वगैरे चालणार नाही. मग तिने जीभ चावली. हो खरं, स्वप्नात सुद्धा असे पदार्थ खायचे नाहीत नाही का? ती जरा चिडूनच म्हणाली. तो हसला. हां, स्वप्नात खाऊ शकतेस, जागेपणी खायचे नाही. तसं मग दोघेही हसले. बरं वैदेही, तुला आणखीन मला काही बोलायचंय का ग? त्याने विचारलं. नाही, आणखीन काय बोलणार, ती म्हणाली. पण मला बोलायचंय. म्हणजे ऑलरेडी मी एकदा दोनदा बोललोय तसं, पण पुन्हा पुन्हा बोलायचंय, तो म्हणाला. पुन्हा जंक फूडचंच का? तिने विचारलं. नाही ग, आता प्रेमाचं. मग ती जरा शांत झाली. हॅलो, ऐकतेस ना? हो ऐकतेय, ती हळू आवाजात म्हणाली. वैदेही, आय लव्ह यू. अरे देव, ते थोडं डिस्कस कराय. बोलता बोलता मिलिंदा आत आले आणि त्यांनी ते 3 शब्द ऐकले. देवने घाबरून पटकन फोन कट करून टाकला. मला आय लव्ह यू म्हणालास देव तू? देव काही बोलला नाही, त्यांच्याकडे पाहत राहिला. मिलिंदा थोडे हसले. अरे एवढं घाबरायला काय झालं? फक्त या गोष्टी केबिनचा दरवाजा बंद करून करायच्या असतात. एवढं कळत नाही होय तुला? आणि हे बघ, असं कोरडं आय लव्ह यू म्हणायचं नसतं. कधीतरी फुलं घेऊन जा, बुके दे, चॉकलेट दे, पेस्ट्रीज दे, केक दे.
कळत नाही तुला? तुला बराच एक्सपिरियन्स दिसतोय मिलिंदा. मग माझ्याकडून घे काहीतरी आयडियाज. घेईन हळूहळू. सध्या आपण सांगा, कबाब की हड्डी आपण का झालात ते? देव, असं काय रे म्हणतोस? मिलिंदा असं म्हणताच देव हसला. सॉरी मिलिंदा. अरे ते रिसॉर्टचं काम झालं. ॲड्रेस पाठवलाय तुला. आधीला तिथे वेळेवर पोचायला सांग. बाकी सगळ्या गोष्टींची अरेंजमेंट मी करतो. आपण सगळे एकत्र जाऊया, चालेल ना? आता सगळेजण शनिवारची वाट पाहत होते. देवला मात्र एक महत्वाची गोष्ट करायची होती. ती म्हणजे आईसाहेबांना प्रांजलबद्दल आता सगळं खरं सांगायचं होतं. तो रात्री त्यांच्या रूममध्ये गेला. आईसाहेब आत येऊ? देवने विचारलं. अरे देव, ये ना, बस. त्याने आधी दरवाजा लावून घेतला. काय झालं देव? काही प्रॉब्लेम नाही ना? काळजीने आईसाहेबांनी विचारलं. नाही आईसाहेब, प्रॉब्लेम नाही काही, पण एक गोष्ट सांगायची होती. तो गंभीर होत म्हणाला. दरवाजा लावून? अरे देव, दरवाजा उघडा असला तरी तुझ्या त्या अर्थहीन गोष्टी कुणी ऐकत नाही रे. त्यासाठी दरवाजा कशाला लावायला हवा? आईसाहेब पटकन बोलून गेल्या. आईसाहेब. देव जरा रागावला. बरं सॉरी, पण हे बघ देव, आता नको रे ती गोष्ट बिष्ट. खरंच खूप थकलोय आम्ही. प्लीज, वाटल्यास उद्या सांग ना. उद्या सकाळी ऐकून घेऊ आम्ही. तू दरवाजा उघड आधी. त्याच्या त्या गोष्टींची आईसाहेबांनी पण धास्ती घेतली होती. शांत व्हा आईसाहेब, ती तशी गोष्ट नाही, जरा वेगळी गोष्ट आहे. देव म्हणाला. अरे आगळी काय नाही वेगळी काय, तुझ्या सगळ्या गोष्टी तशाच असतात बाबा. आईसाहेबांनी पुन्हा टोला दिला. अहो काय चाललंय तुमचं? काहीतरी महत्वाचं सांगायचंय मला. देव भडकला तशा मग त्या जरा शांत झाल्या. बसा तुम्ही खाली. देव सुद्धा त्यांच्या बाजूला जाऊन बसला. आधीबद्दल बोलायचंय मला. असं काय झालं? त्याने काही प्रॉब्लेम केलाय का? काळजीने आईसाहेबांनी विचारलं. प्रॉब्लेम शिवाय दुसरं काही करतो का तो? देव म्हणाला. का रे देव, काय केलं त्याने? आईसाहेब आता जास्तच चिंतातूर झाल्या होत्या. प्रेमात पडलेत साहेब. अरे वा, त्यात प्रॉब्लेम काय? ते तर सोल्युशन आहे. आईसाहेब एकदमच एक्साइटेड झाल्या. नाव सांगितलं ना तर कदाचित धक्का बसेल तुम्हाला. देव म्हणाला. का रे, धक्का बसण्यासारखी मुलगी आहे की काय? काळजीने आईसाहेबांनी विचारलं. नाही तसं अगदी नाही, ओळखीचीच आहे, पण आपल्याला तशी परकीच आहे ती. देव म्हणाला. देव, पटकन नाव सांग. टाइमपास नको रे करूस, नाहीतर मी चालले आधीकडे नाव विचारायला. असं म्हणत त्या उठल्या. देवने त्यांना पुन्हा खाली बसवलं. जरा म्हणून धीर नाही तुम्हाला आईसाहेब. अहो, त्याचं आणि प्रांजलचं एकमेकांवर प्रेम आहे. प्रांजल म्हणजे सरदेसाई काकांची? आईसाहेबांनी विचारलं. हो. ते ऐकताच आईसाहेबांना खूप आनंद झाला. खरंच छान आहे की रे ही बातमी. आईसाहेब, तुम्हाला काहीच वाटलं नाही? अहो त्यांच्यामुळेच तर. नाही रे देव, कुणामुळे काहीही झालेलं नाही. झालंच असेल तर ते आपलं कर्म म्हणायचं. पियुषने त्रास दिला ही गोष्ट बरोबर आहे, पण त्यात काका काकूंची, अगदी प्रांजलची सुद्धा काही चूक नाही. माणसांची पारख आहे आम्हाला. पण मला सांग, त्या दोघांची ओळख कशी आणि कुठे झाली? अलीकडे साखरपुड्याला तर भेटले होते. 15-20 दिवसात प्रेम पण झालं त्यांचं? आईसाहेबांनी आश्चर्याने विचारलं. नाही, ते फॉरेनला एकत्र शिकायला होते, तेव्हा त्यांची मैत्री वाढली. असं? जाऊ देत, छान झालं. छान जोडा आहे दोघांचा. पण आधी काही बोलला नाही ना आपल्याला? आनंदाने कौतुकाने आईसाहेब म्हणाल्या. तेच तर, तो काही बोलला नाही. कसं बोलणार? कोणत्या तोंडाने बोलणार? मी सांगतो ना, त्या दोघांचेही अति लाड झालेले आहेत आईसाहेब. आईसाहेब, तुम्ही आणि आबासाहेबांनी त्या दोघांना. देव असं चुकून बोलून गेला आणि आईसाहेब त्याच्याकडे रागाने पाहत राहिल्या. ते पाहून देव पण क्षणभर शांत झाला. त्याला लगेचच शांत हत्तीची आणि इरिटेट करणाऱ्या माकडाची आदिराजने सांगितलेली गोष्ट आठवली. सोंडेत धरून हत्ती माकडाला कसा गरागरा फिरवतो ते सगळं समोर दिसलं. बोल, पुढे बोल. आम्ही आणि आबासाहेबांनी काय? आईसाहेबांनी असं विचारल्यावर तो एकदम बावरला. अहो, आम्ही तेच म्हणत होतो. तुम्ही आणि आबासाहेबांनी आरू आणि आदी त्या दोघांवर पण चांगलेच संस्कार केले असणार. त्यांना ते घेता आले नाहीत. यात तुमचा काय दोष? दोघांचाही मध्ये मध्ये मूर्खपणा चाललेलाच असतो.
देव तसं म्हणाला तसं आईसाहेब थोड्या शांत झाल्या. हो ना, घरात तू एकटाच हुशार. बरं ते जाऊ दे आईसाहेब, मी काय सांगायला आलो होतो. या शनिवारी आपण पिकनिकला जाणार आहोत एका रिसॉर्टवर. आधीसाठी ते सरप्राईज आहे, त्याच्या बर्थडेचं सरप्राईज. आणि माहिती आहे का, तिथे प्रांजल पण येणार आहे. पण हे सगळं आदिराजसाठी सरप्राईज असणार आहे, त्याला चुकूनही बोलू नका. ते ऐकून आईसाहेबांना आनंद झाला. आपण सगळे म्हणजे वैदही पण येणार का रे, त्यांनी विचारलं. वैदही आणि तिच्या घरातले सगळेच येणार आहेत. अरे वा रे, खरंच हुशार आहेस देव तू. काय रे देव, मला सांग, शनिवारी आम्ही काय रे घालू? साडी नेसू की तो दिल्लीवरून घेतलेला ड्रेस घालू? आईसाहेबांनी विचारलं. तुम्ही पण जीन्स घाला आईसाहेब, देव म्हणाला. काय हे देव, आईशी असं बोलायला काही वाटत नाही का रे तुला? अहो मग काय झालं, तुमचं अजून काही वय झालेलं नाही, देव म्हणाला. हो तेही बरोबर आहे, पण नको, सध्या आम्ही ड्रेसच घालतो. बरं, तुम्ही पण जीन्स घाला असं आत्ता म्हणालास, आणखीन कोण घालणार आहे रे जीन्स? मग मात्र देव जरा सटपटला. आणखीन कोण? मी घालणार आहे, तो म्हणाला. असं, बघूया शनिवारी आणखीन कोण कोण घालते जीन्स ते. त्याचा कान पिरगळत आईसाहेब म्हणाल्या. शनिवार कधी येतोय असं सगळ्यांनाच झालंय. देवादेव, वैदही, प्रांजल, आदिराज यांचा रोमांस तर फुलणार आहेच, पण विशांत आणि आरोही मात्र एक गोंधळ घालून ठेवणार आहे. काय, तो पाहूया पुढच्या भागात.